खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला, इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय. आता काय राहिले शिल्लक? काय शिल्लक राहील? हे रामराज्य, प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य. अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय, काय संदेश द्यायचा आहे? भारतरत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय. कसलं भारतरत्न? आमचा गोर गरीब चूर चूर करून मरताय. कदाचित गुन्हे दाखल होईल. काल एसपी म्हणे आम्ही गुन्हे दाखल करणार. म्हटलं गुन्हे दाखल न करणारा बच्चू कडू घाबरणार नाही, माझा कार्यकर्ता घाबरणार नाही. आणि लाख शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार. आता भगतसिंगगिरी आमची गांधीगिरी संपली आहे. आता भगतसिंगगिरी आम्ही सुरू केलेली आहे. काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय गुन्हे गिने दाखल व्हावे घबरावत नाही, बिलकुल नाही. 350 पहिलेच आहे. आणि मला मायनं सांगितलंच होतं 1000 होईपर्यंत थांबू नको म्हणून. कर्जमुक्तीचं वारंवार थातूर मातूर आश्वासन देऊन सरकारनं शेतकऱ्याची केवळ थट्टाच केली आहे. आता मात्र महाराष्ट्रातील शेतकरी, मच्छीमार, दिव्यांग, कामगार आणि संपूर्ण कष्टकरी समाज एकवटला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 24 जुलै गुरुवार रोजी राज्यभरात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू असताना आज स्वतः बच्चू कडू परतवाडा अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यावर या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले. या दरम्यान बच्चू कडूंच्या या चक्काजाम आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. बच्चू कडूंनी शासनाच्या या निर्णयावर अत्यंत खरपूस समाचार घेत शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला आहे. बच्चू कडूंच्या या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन करत असताना शासनाच्या कृषी मंत्र्यांनी जे 3 पत्ती हा विधान भवनात जो खेळ मांडला होता त्या खेळाच्या म्हणून एक आंदोलनाची तीव्रता म्हणून अनेक शेतकऱ्यांनी या रस्ता रोको दरम्यान 3 पत्ती खेळत शासनाच्या या धोरणाचा निषेध केला आहे. 3 पत्ती खेळत शेतकऱ्यांनी शासन किती संवेदनशील आहे, शेतकऱ्यांच्या प्रती किती संवेदनशील आहे असे या आंदोलनातून शासनांना दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे याच आंदोलनात दरम्यान काही शेतकऱ्यांनी टायर पेटवले असता या टायरच्या भडक्यात काही शेतकरी जखमी सुद्धा झाले आहे. नेमकं या आंदोलनादरम्यान बच्चू कडू काय म्हणाले ते आपण जाणून घेऊ. सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा. कदाचित गुन्हे दाखल होईल. काल एसपी म्हणे आम्ही गुन्हे दाखल करणार. म्हटलं गुन्हे दाखल न करणारा बच्चू कडू घाबरणार नाही, माझा कार्यकर्ता घाबरणार नाही. हम भगत सिंह के विचार से चलने वाले लोग हैं. जब फांसी भी होगी तो भी हटने वाले नहीं है. भगत सिंह मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे. तुम्ही बोलले होते 7-12 20% हमी भावाच्या 20% बोनस देणार होते. बोलायला तयार नाही आहे. आणि मग पैसे बाकी शक्तीपीठाला 80,000 कोटी द्यायला तयार आहे. कारण त्या गडचिरोलीच्या खदानातला माल, त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे, रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे, बोटीतून विदेशात गेला पाहिजे. एका कंपनीसाठी 80,000 कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार. आता भगतसिंगगिरी आमची गांधीगिरी संपली आहे. आता भगतसिंगगिरी आम्ही सुरू केलेली आहे. काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय गुन्हे गिने दाखल व्हावे घबरावत नाही, बिलकुल नाही. 350 पहिलेच आहे. आणि मला मायनं सांगितलंच होतं 1000 होईपर्यंत थांबू नको म्हणून. शेतकरी शेतमजुरांसाठी, वंचित घटकासाठी, माझा मेंढपाळ बांधव असेल, माझा मच्छीमार असेल, माझा शेतमजूर असेल, गावातला जो भूमिहीन आहे, ज्याच्याजवळ शेती नाही, तो जगत कसं पाहिलं पाहिजे.
आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये रोज एक आत्महत्या आमच्या कानावर होतं. आता मराचं नाही लढाचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे, सरकारसोबत लढता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या भूमिकेतून सरकार कोणाचा असा आमचा काही संबंध नाही. सरकार हमारे लिए खड़ा होना चाहिए. सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. उद्योगपत्यांसाठी 7.5 लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीनं कमावलं भाऊ. पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले. डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले, पण भारतात भाव वाढले 40%. आणि हे सगळे पैसे 7 कंपनीवालेल्या हातात गेले. 7 लाख करोड रुपये हे एका इकडे लुटाचं. आता एसटीचं भाडं वाढवलं, म्हणजे बहिणीला मोफत दिलं, एसटी मोफत, आणि भावाकडून तिकीट डबल. भावाला लुटायचं आणि बहिणीला मोफत द्यायचं. नवीन धंदा सुरू केला. 2 केळ्याच्या बाबतीत 10 रुपये वसूल करायचे आणि केळं 2च हाती द्यायचे. वा बे सरकार. आता आम्ही पेरलं तर खरी, पण भाव कसा भेटणार आहे? भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही. लढाई कर्जमाफीपुरती मर्यादित नाही. येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही. अभी तो शुरुआत हो गई है. ये तो टेलर है, पिक्चर और बाकी है. पिक्चर बाकी है, इससे भी धूमधाम होगा. आणि म्हणून तुम्ही येण्यानं फार महत्वाचं आहे. मी एकटा येऊन थोडं चक्का जाम करू शकलं असतं. सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना सांगा का आपापली जात, आपापला धर्म, आपापला पार्टी आपल्या घरी ठेवा. आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत येईल तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार पाहिजे. कारण ही गरिबाची लढाई आहे. 1000 रुपये वाढवले ऊस दिव्यांगाचे. पैसा कोणाच्या घरी गेले रे? गरीबाच्या घरी गेले. अपन नहीं लड़ते थे तो फिर 1000 रुपये मिलता था हमारे दिव्यांग जिले 2 पाय नाही, हात नाही, डोळा नाही, चलता येत नाही, बोलता येत नाही. त्या दिव्यांगासाठी आंदोलन करावं लागतं. ही अवस्था आहे. हे रामराज्य आहे? हे शिवराज्य आहे का? आज रमी खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला. इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय. आता काय राहिले शिल्लक? काय शिल्लक राहील? हे रामराज्य? प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य? अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय. काय संदेश द्यायचा आहे? भारतरत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय. कसले भारतरत्न? आमचा गोर गरीब चूर चूर करून मरताय. प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहतं, पण जगता येत नाही. साधा पोराचं दप्तर घ्यायचं म्हटलं तर 10 विचार करावं लागतं. ही कष्टकरी, काम करी, मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ. हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे, श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या, लहान उद्योगपती नाही, मालदार उद्योगपतीच्या घरी चालला, तो पैसा गरिबापर्यंत आणायचा. लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतो अर्थभेदाची आहे, जातीभेदाची नाही, धर्मभेदाची नाही. पैसों की लड़ाई है. अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं, मरने को भी तैयार है. मरने को भी तैयार, हमें कोई परवाह नहीं है. अगर ऐसे बहाने में अगर गौ पे आ जाती है तो हंस हंस कर स्वीकारने वाला है बच्ची को. आणि आपण सगळ्यांनी तयार व्हा. आपल्या सर्वांना शाबासकी देतो, धन्यवाद देतो का आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पात धर्म पार्टी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, मी कामगार म्हणून इथं एकत्र झाले. लहान लहान उद्योजक पाहिले आपण. हे पानटपरीवाले काय हाल असं यांचे त्यांना माहिती. इथं फक्त 20% लोक जगतात. कम पैसा कमावून राहिलेचा आहे. एवढा पैसा का पावळ्यानं ओळा लागतं त्यात. आपण पावळं ओळून 6 रुपये हाती येत नाही आणि त्याला पैसा पावळ्यानं ओळा लागतं. लढाई पैसों की है भैया. वो झंडा देके राजकारण कर रहे हैं. कहीं हरा झंडा, कहीं भगवा झंडा, कहीं नीला झंडा. हम झंडा लगाकर राजकारण करने वाला नहीं, पैसा देकर राजकारण होगा. वही सत्ते पे बैठेगा जो काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा, तभी पैसा, तभी सत्ता होगी. अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो लड़ाई हमसे है. चाहे कितने भी फौज लगा दो, कितने भी फौज लगा दो, ये फौज तुम्हारी नामुमकिन होंगी. बहुत ताकत से लड़ने वाली है. अभी तो शुरुआत हो गई है, अभी बहुत बाकी है. अगला आंदोलन 29 तारीख को यवतमाल में वसंतराव नाईक इनके समाधि स्थल पर निश्चित होगा.
आपण सर्वांनी तयारी आहात? हात वरती करा, कोणी हात वरती करा. जय